नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त गरमागरम सर्वांना आवडेल अशी भरपूर प्रोटीनयुक्त रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे सोया कबाब। सर्वप्रथम इथे मी 1 वाटी भरून सोया चंक्स पाण्यात उकळवायला ठेवलेले आहेत। हे साधारण मी 5 मिनिटं उकळून घेतले आणि मग त्याच्यातलं सगळं पाणी पिळून काढलेलं आहे आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणीच्या पाकळ्या आणि 1 पेर आलं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सोया चंक्स घालून ते वाटून घेत आहे। हे सोया चंक्स आता वाटून झालेले आहेत। या कबाब करता तुम्ही आवडीनुसार हव्या त्या भाज्या वापरू शकता। तर इथे मी 1 शिमला मिरची, 1 कांदा आणि अर्ध गाजर बारीक चिरून घेतलेला आहे। तसेच 1 बटाटा मी उकडवून मॅश करून घेतलेला आहे। आता याच्या बँडिंग करता 1 टेबलस्पून तांदळाची पिठी घातलेली आहे, 1 टेबलस्पून ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, तसेच 2 टेबलस्पून बेसन घातलेलं आहे। तिन्ही पीठं घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी अर्धा चमचा धने जिरं पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातले, तसेच 1 चमचा मी याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। आमटा करता अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तिन्ही पीठं घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा धने जिरं पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, आमटा करता अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे। सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 10 ते 12 पुदिन्याची पानं घातलेली आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर या कबाबना तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। हे कबाब डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहोत। तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे कबाब घातलेले आहेत। आता हे कबाब दोन्ही बाजूनी छान खरपूस असे बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे कबाब दोन्ही बाजूने छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त गरमागरम सर्वांना आवडतील असे भरपूर प्रोटीनयुक्त सोया कबाब तयार झालेले आहेत। ते सर्व करताना त्याच्यावर थोडंसं मी चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरवलं आहे। हे तुम्ही सॉस, चटणी कशाबरोबरही सर्व करू शकता। तेव्हा तुम्ही हे कबाब नक्की करून बघा। धन्यवाद। बाय बाय।